नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तर बांधकाम कामगारांची नोंदणी असो, नूतनीकरण असो किंवा त्यांचे पैसे असो, तर जो काही तुम्हाला लाभ भेटतो त्या लाभ वाटपाची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता यावी व पारदर्शकता यावी यासाठी शासनाकडून एक नवीन समिती इथे गठीत करण्यात आली आहे। आणि त्याच्यामुळे मित्रांनो, आता तुम्हाला जे नोंदणी करावं लागतं, नूतनीकरण करावं लागतं व तुमचे जे काही पैसे मिळतात ते आता लवकरात लवकर तुम्हाला इथे त्या सुविधा मिळणार आहेत। त्यासाठीचा एक नवीन शासन निर्णय इथे आपल्या महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आला आहे आणि त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला पुढे अगोदर जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। तर बघू शकता मित्रांनो, हा तो शासन निर्णय आहे। तर इथे म्हटलंय की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबतचा हा GR आहे। तर महाराष्ट्र शासनाचा उद्योग ऊर्जा कामगार व खनिकरण विभागाचा हा 9 सप्टेंबर 2025चा GR आहे। तर याच्यामध्ये जर आपण प्रस्तावना बघितली मित्रांनो, तर याच्यामध्ये म्हटलं आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्यामध्ये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून मंडळामार्फत नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करण्याकरिता संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे आणि मंडळाअंतर्गत नोंदणी बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य, आरोग्य, शैक्षणिक सहाय्य व सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ इथे देण्यात येतो। तर आपण इथे जर का खाली बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ मिळण्याकरिता अर्ज सादर केल्यावर तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मूळ कागदपत्रांची तपासणी होऊन बायोमेट्रिक व फोटो घेतल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत अर्ज इथे मंजूर करण्यात येतात आणि त्यामध्ये मित्रांनो कामगाराचा सुसूत्रता व पारदर्शकता यावी, तसेच नोंदणी नूतनीकरणाचा जो काही लाभ वाटप प्रक्रिया आहे ती लोकाभिमुख व्हावी याकरिता मंडळाअंतर्गत आता स्थानिक व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती इथे देण्यात आली आहे। तर बांधकाम कामगारांच्या एकात्मिक कल्याण मंडळ व्यवस्थापन प्रणालीवर आता प्राप्त होणाऱ्या नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जांवर निर्णय घेण्याकरिता स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तर याच्यामध्ये जर आपण समिती बघितली तर बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीची जी काही रचना आहे त्याच्यामध्ये जे काही स्थानिक आमदार असतात, विधानसभा सदस्य ते अध्यक्ष असणार आहेत। त्याच्यानंतर माननीय मंत्री कामगार यांनी शिफारस केलेली व्यक्ती ते सहअध्यक्ष असेल। त्यानंतर पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी असेल सदस्य, त्याच्यानंतर महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी तिथला सदस्य असेल, त्याच्यानंतर बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी इथे सदस्य असेल आणि संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी किंवा नोंदणी अधिकारी हे सदस्य सचिव इथे असतील। तर या सर्व जे काही मंडळ स्थापन केलं यांच्यामार्फत आता लवकरात लवकर जे तुमची कामं असतात, नोंदणी असो, रिन्युअल असो किंवा तुमचं शिष्यवृत्तीचे कामं असो किंवा इतर तुमचे कामगार योजनेसंबंधित जे काही काम असतात ते आता लवकरात लवकर इथे पूर्ण होणार आहेत। तर आपण खाली जर का बघितलं तर सदर समितीचे कार्यक्षेत्र विधानसभा क्षेत्र राहील, तसेच समिती सदस्य सचिव महिन्याभरात प्राप्त अर्जांची प्राथमिक छाननी करून समिती समोर सादर करतील। तसेच समितीच्या मान्यतेने सदर यादी मंजूर करण्यात येईल। काही लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत जर का शंका असेल तर निकषानुसार कागदपत्रे नसल्यास सदर अर्ज कारण मीमांसेसह संगणक प्रणालीमधून सदस्य सचिवामार्फत समितीच्या मान्यतेने नामंजूर इथे करण्यात येतील व तसेच SMS द्वारे संबंधितास कळविण्यात येईल। या निर्णयाविरुद्ध 30 दिवसाच्या आत बांधकाम कामगारास विभागीय संनियंत्रण समितीकडे अर्ज करता येईल, तशी सुविधा संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येईल। आता मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता जर का तुमचा अर्ज काही कारणास्तव त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर तो जर का नामंजूर झाला तर तुमच्याकडे आता 30 दिवसांची इथे मुदत असणार आहे। 30 दिवसांमध्ये तुम्ही संबंधित डॉक्युमेंट इथे जमा करून तुमचा जो काही अर्ज आहे तो पुढील प्रोसेससाठी इथे टाकू शकता। तर वरील कार्यवाही अंती समितीमार्फत अर्जाच्या यादीस मंजुरी दिल्यानंतर बैठकीचे इतिवृत्त व यादी सदस्य सचिवांमार्फत संकेतस्थळावरून मंडळात सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच मंडळामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात DBT पद्धतीने अर्थसहाय्य जमा करण्यात येईल। आता एखाद्या समितीतील अध्यक्ष सदस्य यांनी कमी करणे किंवा
त्याऐवजी अन्य व्यक्तीस अध्यक्ष म्हणून सदस्य म्हणून नेमावायचे असल्यास सक्षम प्राधिकाराची शिफारस घेऊन मंडळास प्रस्ताव सादर करावा. तर अशा प्रकारची ही माहिती आहे मित्रांनो. तर यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, जे की बांधकाम कामगाराची वारस नोंदणी असो, नूतनीकरण असो किंवा लाभासाठी जे अर्ज असतात ते सादर केल्यानंतर तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्याकडून आता सदर बांधकाम कामगाराच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल आणि सदर कागदपत्रे तपासणीअंती कर्मचाऱ्यांकडे शेऱ्यासह संगणक प्रणालीमार्फत नोंदणी व नूतनीकरण लाभार्थी अर्ज संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे जातील. तर याच्यामध्ये 30 दिवसांचा इथे वेळ दिली आहे, 30 दिवसांचा इथे टायमिंग दिलेला आहे. तर 30 दिवसाच्या आत तुमचं सर्व काही जे काम आहे ते लवकरात लवकर इथे पूर्ण होणार आहे. तर खूप महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय मित्रांनो. आता या शासन निर्णयामुळे आता ही समिती स्थापन होणार आहे. तर या समितीमध्ये जे अधिकारी असतील त्यांच्याकडे तुम्ही तुमची तक्रार करू शकता. तुमचं जर काही काम अडलं असेल तर तुम्ही यांच्यामार्फत तुमचं काम इथे पूर्ण करून घेऊ शकता. तर खूप महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे मित्रांनो. सर्व जे काही कामगार योजनेतील लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय आहे. तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त कामगार योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.